श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा तू डोळे बंद कर आणि माझ्याकडे बघ, मी काय सांगतोय ते ऐक. स्वामी म्हणतात, बाळा तू इकडे तिकडे मला शोधण्यात वेळ घालू नकोस. अरे मी तुझ्या जवळच आहे, अगदी तुझ्या अंतःकरणात आहे. उगाच घाबरू नकोस. एखाद्या क्षेत्रात तुझी पुढे जायची धडपड चालू आहे ते पण मला कळते. खरेच तू खूप खूप प्रयत्न कर. अरे कष्टाशिवाय चांगले फळ मिळणार नाही. तू फक्त रोज प्रयत्न करीत राहा, त्याचे फळ आम्ही तुला द्यायला बसलो आहोत. तू कसली चिंता करू नकोस बाळा. जो माणूस मेहनत करून प्रयत्न करतो ना, तोच माणूस जीवनात मध्ये पुढे जातो, हे लक्षात ठेव बाळा. हे बघ, कधी पण बघ, यशाची प्रत्येक पायरी चढताना मध्येच अपयशाची पायरी चढावी लागते. म्हणून तू कंटाळू नकोस. अरे तुमच्या आयुष्यामध्ये यश अपयश हार पराभव हे येणारच. घाबरून जायचे नसते. त्यासाठी गुरूंचा आशीर्वाद सदैव पाठीशी असावा लागतो, म्हणजे माझाच. तू माझी नित्यनेमाने उपासना करीत जा. अरे संकटेही येणारच. संकटेही कोणालाच चुकत नाहीत. त्या संकटाशी तुम्ही तडजोडीने सामना करायला पाहिजे, घाबरायचे नाही. आणि बाळा जेवढी तुम्ही आयुष्यात मेहनत त्रास कराल त्याच्यापेक्षाही तुम्हाला चांगले भरभरून यश मिळणारच आहे. संकटे तुम्हाला सामना करायला शिकवतात. तुम्ही त्या संकटाला घाबरून पळवाट काढायची नसते. तुम्ही कधीच पुढे जाऊ शकत नाही बाळा. तुम्ही फक्त मनापासून प्रयत्न करा आणि माझी सेवा करा. मी आहे तुमच्या पाठी. श्री स्वामी समर्थ.